ओम शांती। आज 24/9/2025 ची साकार मुरली आहे। बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, बाबा आलेले आहे आपल्या सर्व आत्मारूपी मुलांची बॅटरी चार्ज करण्यासाठी। जितके तुम्ही माझी आठवण कराल तेवढी तुमची बॅटरी लवकरात लवकर चार्ज होईल। बाबा आहे पॉवर हाऊस आणि मी आत्मा आहे बॅटरी। जितकं आपल्या बुद्धीचं कनेक्शन बाबांशी जुळलं जाईल तेवढी आत्म्यामध्ये लवकरात लवकर ती पॉवर येईल आणि आत्मा बॅटरी चार्ज होईल। बाबा प्रश्न विचारतात, तुमची सत्याची नाव आहे, ती डोलेल हलेल परंतु डुबणार नाही। तिला तुफान जरूर लागणार आहे, त्याचं कारण काय आहे? बाबा सांगतात की दिवसेंदिवस वेळ बदलत चाललेला आहे आणि ह्या बदलत्या वेळामध्ये बाबा सांगतात वेगवेगळे विघ्नही तुमच्या समोर येणार आहे। अनेक पद्धतीचे लोक या जगामध्ये उभे राहतील आणि स्वतःला भगवान समजून घेतील। काही रिद्धी सिद्धीवालेही या जगामध्ये चमकायला लागणार आहे। बाबा सांगतात जसा भक्तीचा सुद्धा वेगळा बाजार होणार आहे आणि त्यावेळेस तुमच्या बुद्धीची जी सच्चाई आहे ती हलेल डुलेल किंवा बऱ्याच मुलांच्या मध्ये निश्चय नसून संशय पैदा होईल। बाबा सांगतात हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। सत्याचे नाव हलेल डुलेल परंतु डुबणार नाही। आज विघ्न जरूर पडतील, उद्या समजाल की हा रस्ता बरोबर आहे। म्हणून बाबा सांगतात एकच एक दुकान आहे जेथे सर्व मनुष्यात्म्यांना सुख शांती आनंद प्रेम भेटणार आहे। परमात्मा पित्याचा जो वर्षा आहे त्या वर्षावर सर्व मुलांचा अधिकार आहे आणि तो सर्वांना मिळणारच आहे। बाबा आपल्या सर्वांना सांगतात, मुलांनो, गती सद्गतीचा मार्ग एकच आहे। आज जगामध्ये विभिन्न रीतीचे प्रश्न उभे राहणार आहे, पण तुम्हाला तुमच्या बुद्धीने रिंचक मात्र सुद्धा कधीही संशय निर्माण करायचा नाही किंवा तुमच्या बुद्धीमध्ये बाबांच्या विषयी बाबांच्या ज्ञानाविषयी परिवाराविषयी रिंचक मात्र सुद्धा संशय येता कामा नये। कारण ही आता अंतिम समयाची वेळ चालू आहे। जेव्हा आपला यज्ञ सुरू झाला तेव्हा बाबांच्या सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा खूप काही वेगवेगळ्या प्रकारचे विघ्न आलेच, तुफान आलेच, परंतु जे त्या तुफानामधून वाचले तर ते शेवटपर्यंत राहिले। आपल्यालाही यज्ञामध्ये शेवटपर्यंत बाबांचा हात सोडायचा नाही। यासाठी कोणत्याही गोष्टीवर आपण लगेच विश्वास न ठेवता कधीही बाबांचा हात आपल्या हातातून सुटला नाही पाहिजे, हे लक्षात ठेवा। बाबा सर्व गुणांचे सागर आहे, आपल्याला रोज सर्व गुणांचा शृंगार करत आहे। म्हणून बाबा सांगतात कधीही कुणालाही छोट्या मोठ्या रूपाने आपल्याकडनं दुःख होणार नाही याची काळजी घ्या। सर्वांना सुखाचा रस्ता दाखवा। ही दुनिया एका प्रकारची जर पाहिली तर हे कब्रिस्तान आहे, मेल्यास समान आहे। बाबा सांगतात यामध्ये तुमचं अजिबात मन लागलं नाही पाहिजे आणि स्मृतीमध्ये राहिलं पाहिजे की आता आम्हाला आपल्या घरी जायचं आहे। आता आमच्याकडनं आम्हाला हे दैवी गुणांची बॅग आणि बॅगेज ही आमची ट्रान्सफर करून दिली पाहिजे। चांगले संस्कार, चांगले कर्म, एक दुसऱ्याबरोबर चांगला हितगुज केलेला, हे बाबा सांगतात तुमच्या बरोबर येणार आहे। निस्वार्थ प्रेम, निस्वार्थ भावना, भगवंतावर बाबांवर ठेवलेला निस्वार्थ श्रेष्ठ असा भाव ठेवलेला तो आपल्या बरोबर येणार आहे। म्हणून बाबा सांगतात की आता तुम्हाला नवीन दुनियामध्ये जायचं आहे, तर नवीन दुनियामध्ये जाण्याची तुम्ही तयारी करायची आहे। आता ह्या पुराणे दुनियाला हळूहळू तुमच्या बुद्धीतून तुम्हाला काढून टाकलं पाहिजे।
आता हे वेगवेगळे मायेचे रूप आहेत आणि ह्या मायाच्या रूपांपासून आपल्याला स्वतःला सेफ ठेवण्यासाठी, सावधान ठेवण्यासाठी बाबांच्या छत्र छायेच्या आतमध्ये राहा. म्हणजे मायाची छाया आपल्यावर पडणार नाही. बाबा तर रोज म्हणतात, माझी सिखिलदे मुलं, लाडली मुले, माझे गोड मुलं, माझ्या लाडल्या मुलांवर कोणत्याही प्रकारची मायाची छाया ही पडता कामा नाही. माया वेगवेगळे रूप धारण करून येते. जसं सीतेच्या पुढे रावणाने ब्राह्मणाचा एका साधूचा रूप घेतला आणि सीतेला पळून नेलं, तसं माया आपल्या समोर वेगवेगळ्या प्रकारचे रूप धारण करेल आणि आपल्याला त्या माया जाळमध्ये फसवण्याचा प्रयत्न करेल. परंतु आपण सतर्क बुद्धीने मायाच्या वेगवेगळ्या रूपांना ओळखलं पाहिजे. आपल्यामध्ये ती परखण्याची शक्ती धारण केली पाहिजे. यासाठी आपला बुद्धीचा योग निरंतर बाबांशी जोडून ठेवला पाहिजे आणि आपण आपल्या स्वतःवर लक्ष दिलं पाहिजे. माझा बुद्धिरूपी पाय रस्ता सोडून इकडे तिकडे तर जात नाही. बाबा सांगतात की कठीण ते कठीण परिस्थिती जरी आली तरी आपला बुद्धीचा निश्चय हा कधीही डावाडोल होता कामा नये. तुमच्या समोर येणाऱ्या परीक्षा ह्या जरूर येतील, परंतु आज बाबाने सांगितलं की डोंगरा एवढ्या परीक्षा सुद्धा तुम्हाला पास करण्यासाठी जर बाबांवर निश्चय असेल तर त्या परीक्षा तुम्हाला पायाखालची माती किंवा पायाखालची मुंगी असा अनुभव होऊ शकतो. बाबा स्लोगांमध्ये सांगतात की मुलांनो, प्रभुप्रिय, लोकप्रिय, समाजप्रिय आणि परिवारप्रिय बनायचं असेल तर संतुष्टताचा गुण धारण करा. संतुष्ट बना, संतुष्ट करा. आणि अव्यक्त इशारा आहे. अव्यक्त इशाऱ्यामध्ये बाबांनी सांगितलं, योगाची अग्नी अशी प्रज्वलित करा की ज्या योगाच्या अग्नीमध्ये पॉवरफुल बना, अनुभवी मूर्त बना, श्रेष्ठ आत्म्यांची शुभ भावना, शुभ कामना, कल्याणाची वृत्ती, शक्तिशाली वातावरण, अनेक तडफणाऱ्या आत्म्यांना ठिकाणा देण्यासाठी ही तुमची योगाची अग्नी काम करणार आहे. यासाठी बाबा सांगतात की तुम्ही योगाला ज्वाला स्वरूप अनुभव करा. आपला आजचा नवरात्रीचा हा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसाचा आजचा आपलं स्वमान आहे. मी आत्मा माँ जगदंबा आहे. साऱ्या जगाचं कल्याण करणारी शिवशक्ती जगदंबा आहे. सर्वांना सहयोग देणं आणि सर्वांचा सहयोग प्राप्त करणं हा माझा धर्म आहे. मी जगदंबा सर्वांची मनोकामना पूर्ण करणारे विश्व कल्याणी आधार मूर्त शिवबाबांची कंबाईंड शिवशक्ती आत्मा आहे आणि एका एका शक्तीला मी माझ्यामध्ये सामावत आहे. त्या शक्तींचा मी माझ्या आलेल्या सर्व भक्तांना आंतरिक रीतीने मी अनुभव करत आहे. सर्व शक्तींनी मी सर्व भक्तांची पालना करत आहे. माझा पालनहार शिवबाबा आहे आणि मी आत्मा सर्व शक्तींनी संपन्न होऊन मी सर्व भक्तांची या शक्तींनी पालना करत आहे. याचा आज दिवसभर अभ्यास करायचा आहे. ओम शांती.